मी आहे निशांत आणि आज मी आलो आहे पुण्याच्या शनिवार वाड्यात फिरायसाठी. हे बघू शकता माझ्या पाठीमागे आहे शनिवार वाडा. आतमध्ये जायसाठी तिकीट आहे मित्रांनो. इथे स्कॅन करायचं आहे. खूप जास्त गर्दी आहे म्हणून मी थांबलो आहे. गर्दी कमी झाल्यावर मी पण तिकीट स्कॅन करून आतमध्ये दाखवणार तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही बाहेरून बघून घ्या. हा आहे शनिवार वाड्याचा परिसर. इथे आहे शनिवार वाडा ज्यांनी बांधला बाजीराव पेशवे त्यांचं स्मारक होतं ते. हा आहे शनिवार वाडा. इथून हा मुख्य दरवाजा आहे शनिवार वाड्याचा. इथून आता मला आत जायचं आहे. सो तिकीट घेऊया आणि आपण आत जाऊ. शनिवार वाड्यात गेल्यानंतर तुम्हाला हा स्कॅन करावा लागतो. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी इन्फॉर्मेशन भरावी लागते, ज्यात तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, वय, तुम्ही अडल्ट आहात का वगैरे सगळं मेन्शन करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला 20 रुपयाचं तिकीट मिळतं. मग ते तिकीट मिळायसाठी तुम्हाला 20 रुपये पे करावं लागतं. त्यासाठी प्रोसीड टू पे केल्यानंतर तुमचं तिकीट पे झालं पैसे की तुम्हाला तिकीट तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता येऊ शकतं आणि मग तुम्ही आत जाऊ शकता. तिकीट घेतलेलं आहे आणि आता मी आत जातो. तिकीट दाखवून आत जायचं आहे. सो चला आतमध्ये एंट्री करूया. शनिवार वाड्याचा एंट्री गेट. सो इथून आपण आता आत जाऊया. फायनली मित्रांनो शनिवार वाड्यात एंटर झालेला आहे. हे बघू शकतो मी शनिवार वाडा. हा पूर्ण शनिवार वाड्याचा पॅसेज आहे. मध्ये काहीतरी सारखं आहे. चौकोनी भिंत आहेत. ब्लॉक पण भरपूर आहेत आणि अर्धे रस्ते. आपण पहिला तिकडे जाऊन येऊ. त्या साईडला बघून येऊ. तिकडे थोडी शांती आहे. सो आपण डिटेलमध्ये थोडीशी चर्चाही करू की शनिवार वाडा नेमका काय आहे, शनिवार वाड्याचा इतिहास काय आहे तो. चला. शनिवार वाडा हा 1732 श्री बाजीराव पेशवे यांनी हा वाडा बांधला होता. तसंच हा वाड्याची बांधकाम तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं बांधकाम आहे. दगडी बांधकाम आहे आणि खूप वर्ष 1732 म्हणजे जवळजवळ खूप जास्त वर्ष झाले. आता 2026 सुरू आहे. म्हणजे 300च्या आसपास वर्ष होऊन गेलेत. तेवढ्या वर्ष जुना हा वाडा आहे आणि हा परिसर तुम्ही बघू शकता. आपल्याला आय थिंक वरती पण जाता येतं. वरती पण आहे काहीतरी आहे. इथं असं आहे की मग हा जागेला. तर मित्रांनो मी आहे शनिवार वाड्यात आणि तुम्ही बघू शकता शनिवार वाडा माझ्या पाठीमागे आहे. शनिवार वाडा आत्ताच मी शनिवार वाड्यात एंटर झालो आहे. सर मित्रांनो 1732 शनिवार वाडा बांधला गेला होता. बाजीराव पेशवे यांनी हा वाडा बांधला होता. हा वाडा म्हणजे तेव्हाच्या मराठा साम्राज्याचं सेंटर होतं. तेव्हा मराठा साम्राज्य पूर्ण दिल्लीच्या तख्तापर्यंत गेलं होतं आणि ते तख्त इथूनच चालवलं जायचं. या शनिवार वाड्यातून चालवलं जायचं. बराच मोठा वाडा आहे मित्रांनो. आता या वाड्याचं काही राहिलं नाही, पण तेव्हा खूप मोठा वाडा होता आणि याला जवळजवळ 72 असे स्टीलचे स्पाईक्स आहेत समोरच्या दरवाज्यावर. म्हणजे कोणताही हत्ती आला, कोणताही मोठा प्राणी आला तर त्याच्यापासून संरक्षण करावं त्या काळात म्हणून किती विचार करून मस्त सुंदर असं बांधलेलं आहे ते. बघू शकतो खूप छान आहे. आणि याची एक सुंदर अशी गाणी म्हणजे याला भरपूर सारे दरवाजे आहेत मित्रांनो. दिंडी दरवाजा, गणेश दरवाजा, अजून हा महाद्वार, असे भरपूर सारे दरवाजे आहेत. मस्त हा शनिवार वाड्याचा परिसर आहे मित्रांनो. खूप सुंदर असा. तर त्या काळात हा वाडा बांधला होता 1732 आणि त्यावेळेची अशी एक स्टोरी आहे मित्रांनो की ह्या जागेला मोस्ट हॉन्टेड जागावर म्हणतात महाराष्ट्रातली. कारण लोकली असं म्हणतात, पुण्याची लोक असं म्हणतात की नारायण पेशवे जे होते त्यांच्या घरातल्याच लोकांनी त्यांना मारलं होतं आणि त्यांच्या 18 वर्षाचं ते असताना त्यांना स्वर्गवास झाला होता. त्यावेळेस त्यांची आत्मा अजूनही इथं भटकते आणि इथून काका मला वाचवा, काका मला वाचवा असे खूप सारे आवाज मित्रांनो इथे येत असतात म्हणे. हे तर गोष्ट कितपत खरी आहे कितपत खोटी आहे हे मला पण माहीत नाही, पण खरी असेल तर असू शकते. कारण बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण बिलीव्ह करत नाही पण खूप खऱ्या पण असतात. सो आता आपण त्या साईडला जाऊन थोडंसं बघू. इथं बरंच काय काय अजून फिरण्यासारखं. सो चला. तर मित्रांनो हे आहे हजारी कारंजे. हे कारंजे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी तयार केलं होतं. कलात्मक आणि खूप सुंदर असं आहे. बघू शकता तुम्ही. आता अवशेष राहिलेत फक्त. अजूनही कारंजे सुरू आहेत का मला माहीत नाही, कदाचित नसतीलच कारंजे हे सुरू. बघू शकता तुम्ही किती सुंदर कारंजे आहे हा. म्हणजे त्या काळात 1732च्या काळात ही टेक्नॉलॉजी त्यावेळेच्या लोकांकडे होती. हेच खूप मोठं आहे. आत्ताच्या लोकांकडे तेवढी नाही आहे, पण त्या काळात पेशव्यांनी हे मराठ्यांनी असं बांधलं होतं. खूप सुंदर आहे मित्रांनो हे. असं तुम्ही त्यांचं इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून हा वाचू शकता. मित्रांनो ही एक खोली होती. मला वाटू शकतं आता वाटणार नाही. ही खोली होती. हे निवासस्थान होतं पूर्ण सदाशिवराव भाऊंचं, जे की बाजीराव पेशवे थोरले यांचे पुतणे होते आणि चिमाजी अप्पांचे थोरले बंधू
त्यांचे पुत्र होते ते, जे 1761च्या पानिपतच्या लढाईत धारात ते पडले होते. त्यांची ही खोली होती मित्रांनो. बघू शकता तुम्ही आता या खोलीची काय अवस्था झाली. म्हणजे आता या खोलीमध्ये काहीच नाही राहिले. असे इथं बरंच काय काय म्हणजे खिंडारं कसे पडलेत, खूप सारे दगड अवशेष, बारीक बारीक अवशेष फक्त शिल्लक आहेत मित्रांनो. आता बघूया हा हे काय आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून. हे थोरले बाजीराव पेशवे यांची ही खोली होती. मग आता या खोलीमध्ये काहीच नाही आहे. यांची ही खोली होती इथपर्यंतपासून पुढे तीपर्यंत, आणि ती खोली कोणीच तरी आहे ती दुसऱ्याची होती. सो आपण ती पण खोली जाऊन बघूया. जास्त काही शनिवारवाड्यात मित्रांनो असं ऐतिहासिक जेवढी जपून ठेवलेले आहे त्याचे काही अवशेषच मिळतात बघायला. समोर पण एक कारंजी आहे, तुम्ही बघू शकता. ही मध्यभागी एकदम सेंटरलाच बरोबर शनिवारवाड्याच्या मस्त अशी कारंजी आहे. आणि आत्ता कदाचित ती चालू पण आहे असं दिसतंय. पण कारंजी सुरू नाही, पण तिथे नावातून पाणी येताना तरी मला दिसतंय. तर बाकी मला माहीत नाही ते सुरू आहे का नाही. पण ह्या साईडला जाऊन बघू थोडंसं इकडे काय आहे ते. हे विहीर मित्रांनो, ही विहीर होती बघता रहाट आणि पाणी ओढण्यासाठी इथं वापरायचे. हा विहिरीचा भाग आहे मित्रांनो. तुम्ही वाचू शकता इथे लिहिलेलं पण आहे विहीरवर रहाट म्हणून. आणि हा खालचा भाग कसला आहे मला पण माहीत नाही. खाली जाऊन चेक करूया आपण तिकडे काय आहे. हा ते मित्रांनो इथं एक शो पण चालतो रोज रात्री 7 ते 15 ते 8-10च्या दरम्यान मराठी, आणि त्याच्यानंतर 8-10 नंतर इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा मराठ्यांचा इतिहास इथे दाखवला जातो. त्याला बसण्यासाठी हे बघा या इथे सीट्स केलेले आहेत, जिथं तुम्ही बसून तो शो तुम्ही एन्जॉय करू शकता. अजून बरंच फिरायचं आहे मित्रांनो. त्या साईडला पण थोडंसं फिरायचं आहे आणि वरती पण जायचं आहे अजून तिकडं. आपण आधी इकडे खाली जाऊन बघू इकडे काय काय आहे. चला. बघू शकता मित्रांनो, नारायण दरवाजा आहे शनिवारवाड्याचा. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा दरवाजा आहे. बघू शकता हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे याला जांभू दरवाजा असेही म्हणतात. ॲक्च्युली या दरवाजाचं नाव नारायण पेशव्यांच्या नावावर ठेवलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला मित्रांनो, हा नारायण दरवाजा म्हणजे तो इतिहास आहे जो मी तुम्हाला काही सांगितला होता की या ठिकाणी नारायण पेशव्यांची हत्या झाली होती 18 वर्षाच्या असताना, आणि त्यांचा आवाज अजूनही या ठिकाणाहून येतो असं लोकल सांगतात की काका मला वाचवा असा आवाज येतो ना, तो तेच हे नारायण पेशवे त्यांचाच हा दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे इतिहासाची साक्ष देणारा हा दरवाजा आहे की तो इतिहास खोटा नव्हता, तो इतिहास खरा होता याची. आणि हे बघू शकता इकडे पण खंडरच आहेत काही. आय थिंक इथं अशा खोल्या होत्या असं मला वाटतं बहुतेक करून, जास्तीत जास्त इथं. सो बऱ्याचशा खोल्या होत्या. हे बघा इथून तर पूर्ण गॅपच आहे. उडी मारून जायचं म्हणजे तरी अवघड, इतकंच अवघड आहे. तरी पण आपण उडी मारून ट्राय करू फायनली. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती खंडर आहे ही जमीन. आता इथे काहीच राहिलेलं नाही अवशेष. त्यावेळेस शनिवारवाडा खूप मोठं असं ठिकाण होतं मित्रांनो. त्यावेळेस शनिवारवाडा हा भरपूर मोठा आणि प्रेक्षणीय असं स्थळ होतं. म्हणजेच इथूनच सगळा दिल्ली तख्तापर्यंतचा कारभार चालायचा पेशव्यांचा त्यावेळी. बघू तो नारायण दरवाजा. आता आपण वरती जाऊन बघूया थोडं वरती नेमकं कसं आहे आणि वरती काय व्ह्यू आहे. मग आपण त्या साईडला पण जायचं आहे. त्याच्यानंतर इतकं शनिवारवाडा तसं काही फिरण्यासारखे नाही राहिलं आहे. तुम्हाला मी इथं सांगितलं आहे शनिवारवाड्याचा की बाजीराव पेशव्यांनी तो बांधला होता, आणि हिस्ट्री पण सांगितलं की याला हॉन्टेड का म्हणतात. तो हा दरवाजा त्याच्यामुळे त्याला हॉन्टेड म्हणतात. हा मित्रांनो कसं दरवाजा आहे, खूप जुनं बांधकाम आहे. लाकडी दरवाजा आहे, खूप मोठा आहे, सॉलिड आहे. तुम्ही त्यावेळेची कडी बघू शकता मित्रांनो केवढी मोठी आहे. आणि ही त्याची कुंडी कडी आणि कुलूप लावलेला आहे त्याला. आता लॉक आहे हा दरवाजा. किती जुना आणि भक्कम दरवाजा असेल हा. असेच प्रत्येक ठिकाणी शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा तर ह्याच्यापेक्षा पण जास्त मोठा आणि भक्कम आहे मित्रांनो. आता आपण वरती जाऊन बघूया थोडंसं की वरती नेमकं काय काय आहे, वरती फिरण्यासारखं काय आहे. वॉक करू वरती आपण. चला. हा एक बुरुज आहे मित्रांनो शनिवारवाड्याचा. अजून अशा छोट्या छोट्या खिंडऱ्या आहेत जे दुश्मनावर नजर ठेवायला कामाला येतात. बऱ्याचशा खिंडऱ्या आहेत तुम्ही बघू शकता. बारीक बारीक होल आहेत त्याच्यातून दुश्मनावर नजर ठेवली जाऊ शकते. सुंदर आणि साईडला झाडं तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त आहेत. मोठी मोठी आणि प्रशस्त अशी झाडं आहेत. भरपूर चांगला स्पेस आहे. आता आपण पुढे जाऊ अजून थोडंसं. चला.
मित्रांनो फायनली आता आपण वरती चढणार आहोत, जिथं मेन बुरुज आहे त्या बुरुजाच्या वरती चढायचं आहे आपल्याला. तिथे एक विंडो आहे, तिथून बघायला मिळतं खूप सारं दृश्य. सो आपण तिथून आता आत जाऊया, चला. पायऱ्या चढून खूप दमले मित्रांनो, भरपूर उंच अशा आणि खड्या पायऱ्या आहेत, कशा अवघड पायऱ्या आहेत. वरती जाऊन बघूया. तर फायनली मित्रांनो मी वरती आलेलो आहे. हा आहे तो बुरुज, पण आतमध्ये जायला एंट्री अलाउड नव्हती, पण मी बाहेरूनच याचा व्हिडिओ घेतला फक्त एक तुमच्यासाठी. आणि त्यानंतर मी गेलो आत. तर हे बघा, ही समोरची खिडकी, याच्यातून दिसतं हे समोरच्या शनिवारवाड्याचा हा व्ह्यू, म्हणजे समोरचा तो इलाका शनिवारवाड्याचा. तसाच पाठीमागच्या खिडकीतून तो आपल्याला पूर्ण आतला शनिवारवाडा दिसतो, म्हणजे शनिवारवाड्याच्या टॉपवरून आपण पूर्ण शनिवारवाड्याचं सेंटर बघू शकतो. म्हणजे त्या कारंजा मध्यवर्तीची असणारी ती एक मोठी कारंजी, असं पूर्ण काय दिसतं. आणि बघू शकता किती सुंदर असं हे लाकडी बांधकाम होतं मित्रांनो. फायनली मित्रांनो वरून खाली आलोय. वरती पण खूप सुंदर असं नक्षीकाम लाकडी बांधकाम होतं. बघू शकता हा पण दरवाजा किती भक्कम आणि मजबूत आणि मोठा दरवाजा आहे. हा दरवाजा तुम्ही बघू शकता. आता आपण समोर जाऊन बघूया अजून काय काय पुढे आपल्याला ठेवले. आणि मित्रांनो त्यावेळेस एक छोट्या छोट्या खोल्या होत्या की हे तुरुंग होते काय, मी बहुतेक करून हे तुरुंगच होते असतील. त्यावेळेच्या कैद्यांना ठेवायसाठी जे छोट्या छोट्या जागा होत्या अशा बऱ्याच आहेत त्या पूर्ण खालच्या भिंतीमध्ये. भरपूर साऱ्या म्हणजे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल रूम, कदाचित त्यावेळेचे सेवक असतील ते इथे राहत असतील, त्यांच्यासाठी या खोल्या कदाचित केल्या असतील, आय थिंक सो. मला पण असं पूर्ण जास्त माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल याच्याबद्दल तर मला कमेंट करून सांगा नक्कीच. बघू शकता तुम्ही, हा आहे एक दरवाजा. हा मस्तानी दरवाजा मित्रांनो, बाजीराव पेशव्यांची मस्तानी. तुम्हाला माहिती असेल बाजीराव पेशव्यांची मस्तानी पिक्चर तुम्ही बघितला असेलच. सो हा तो दरवाजा आहे. अजून असे बरेच दरवाजे आहेत मित्रांनो, खूप सारे दरवाजे आहेत. आणि हे बघा तुम्ही किती सुंदर असं नेचर आहे इथलं. झाडं खूप आहे मित्रांनो, हिरवळ खूप आहे इथं, छान वाटते भरपूर. वंशावळ बघू शकता, हे होते बाळाजी विश्वनाथ, ज्यांच्यापासून सुरू झाले राधाबाई. त्यांची ही 5 मुलं. बाजीराव पहिला, जो काशीबाई आणि मस्तानीकडून त्यांना रमेश बहादूर, आणि त्याच्यानंतर काशीबाईंकडून नानासाहेब पेशवे, रामचंद्र जनार्दन, रघुनाथराव पेशवे. त्यानंतर रघुनाथराव पेशव्यांकडून बाजीराव दुसरा, अमृतराव आणि चिमाजी रघुनाथ हे 3. आणि तसं नानासाहेबांकडून विश्वासराव, यशवंतराव, माधवराव, नारायणराव, जे 18 वर्षाचे असताना त्यांच्या घरातल्यांनीच त्यांना मारले आणि आता त्यांचा हॉन्टेड इतिहास म्हणून सांगितला जातो आपल्या सगळ्यांना, ते हे नारायणराव. त्यांचे होते सवाई माधवराव आणि रमाबाई त्यांनी यशोदाबाई. त्यानंतर हे होते चिमाजी अप्पा, अंताजी, भिऊबाई आणि अनुबाई, अशी 4 भावंड. आणि हा आहे वंशावळ ही आहे पेशव्यांची. असे होते पेशव्यांचे वंशज मित्रांनो. पेशव्यांची वंशावळ तुम्हाला मी दाखवायची पेशव्यांची. अशी प्लेस आहे मित्रांनो, पेशव्यांसाठी प्रसिद्ध आहे हा शनिवारवाडा. पेशव्यांनी बांधला होता, म्हणजे शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचा इतिहास हा पेशव्यांच्याच स्वाधीन झाला. छत्रपतींची गादी होती, पण छत्रपतींची गादी फक्त गादी होती, कारभार सर्व काही पेशवे चालवायचे. सो पेशव्यांचा त्यानंतर खूप मोठा रोल आहे. मराठी साम्राज्य अटके पार नेण्यापर्यंत पेशव्यांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. त्यात ते पानिपत युद्ध 1761 तुम्हाला माहिती असेल, किती भयान आणि मोठे युद्ध होते, त्यातही पेशव्यांनी खूप चांगली कामगिरी केली मित्रांनो. हे आहे सेंटर. मी आलेलो आहे मगाशी, तुम्हाला मी जो कारंजा दाखवला होता तो हा कारंजा. इथे भरपूर ठिकाणी मी कारंजे जास्त बघितलेत, म्हणजे खूप सारे कारंजे मला दिसले. 3-4 तरी कारंजे मी बघितलेत. म्हणजे समोर 2 आहे तिकडं, हा सेंटरला एक मोठा आहे, तिथं ते शोच्यासाठी जागा ठेवलेली आहे ती बसायसाठी. आणि इकडे पण काय काय आहे. सो आपण इथं थोडंसं ह्या साईडच्या भागात जाऊन बघू, इकडं कोणाच्या खोल्या होत्या ते आपण एकदा चेक करू, चला. तर हे आहे मित्रांनो अमृतराव पेशव्यांचं निवासस्थान. तुम्ही इथे बघू शकता 1764 ते 1824 पर्यंत याच जागी त्यांनी निवास केला होता. ही आहे ती जागा. ती आत्ता कशी दिसते आत्ताच्या काळात ते बघू शकता. सगळं खंडर झालं आहे मित्रांनो, मोजकेच अंश असे उरलेले आहेत. हे होतं मित्रांनो गोदूबाईंचं निवासस्थान. गोदूबाई ह्या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भावजई होत्या. त्यांच्या भावजई होत्या त्यांचं हे निवासस्थान होतं. ही साईडची रूम बघू शकता. आता ही रूम जशी गोष्ट राहिली नाही आहे, पूर्णतः खंडर चाललं आहे, काहीच दगड नाही. तिथं बऱ्याच ठिकाणी ते बघू शकता, तिकडेही तसेच सेम ठिकाणं आहेत मित्रांनो. आणि ही झाडं बघू शकता, किती सुंदर आणि मस्त झाडं आहेत पिवळ्या फुलांची. अशी झाडं सहसा बघायला नाही मिळत. खूप सुंदर आहे मित्रांनो हे पेशव्यांचा शनिवारवाडा. तुम्ही नक्की बघायला येऊ शकतात. 20 रुपये तिकीट आहे फक्त.
पण बघण्यासारखी गोष्ट आहे की आपला इतिहास काय आहे मराठ्यांचा हे आपल्याला नक्की कळेल की आपला महाराजांनंतरचा इतिहास कसा होता हे आपल्याला कोणाला माहीत नाही. महाराजांपर्यंतचा इतिहास सर्वांना माहीत आहे, कारण शिवाजी महाराजांची कारकीर्द तशी होती. संभाजी महाराजांचा इतिहासही बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, पण पेशव्यांचा इतिहास हा कोणाला माहीत आहे. तर तुम्ही शनिवारवाड्याला नक्की भेट देऊ शकता पेशव्यांचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर. मित्रांनो, हा होता पेशव्यांचा रंगमहाल, गणपती रंगमहाल. इथे दिल्ली आहे बघा गणपती रंगमहालची माहिती. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता ही माहिती. हा होता गणपती रंगमहाल. तसं तिकडे पण अजून एक दरवाजा आहे, दिंडी दरवाजा. तो एक दरवाजा होता पेशव्यांच्या काळात. असे भरपूर सारे दरवाजे होते ॲक्च्युली पेशव्यांच्या शनिवारवाड्याला, कारण चारी बाजूंनी दरवाजा असल्यामुळे खूप मोठा आणि प्रशस्त असा वाडा होता. तुम्ही कोणत्याही बाजूने आलात तरी एंट्री आहे तुम्हाला सगळीकडून. आता मी जातो मेन एंट्रन्सकडे बाहेर, ऑलमोस्ट सगळं माझं फिरून झालेलं आहे. तुम्ही आलात तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता शनिवारवाड्याला. आलात तर नक्की या आणि मला सांगा कमेंट करून. मित्रांनो, शनिवारवाड्यांचा एंट्रन्स बघू शकता. हा तो दरवाजा, 72 ज्याला स्ट्राईक्स आहेत, तो हा दरवाजा. किती सुंदर आणि मोठा आणि प्रशस्त बांधकाम आहे. फायनली मित्रांनो, पूर्ण शनिवारवाडा फिरून झालेला आहे. तर हा शनिवारवाड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.